हॅलो, धन्यवाद चंदू सर. आपण आवाज ऐकत होतात महाराष्ट्रातील नंबर 1चं समालोचक चंद्रकांतजी शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक 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 स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानामध्ये सामना रंगतोय. एका बाजूला नीरव पॅकर्स दादर्स वर्सेस KP9 भांडूप. या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना एक सुमधुर, निश्चितच एक चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ सज्ज झालेत. नाणेफेकीचा कौल लागला होता. KP9 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण करण्यात आलंय ते म्हणजेच नीरव पॅकर्स या संघाला. या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो मतंग सारखा फलंदाज आणि एका बाजूला नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे विकास, अर्थातच छकुला. छकुला या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू टेनिस विश्वातील बॉक्स क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा मात्र हे दोन्ही फलंदाजांना गाजवले. ते दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. पंच आमच्याकडे बघतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26चं पालन केलं जात आहे. अर्थातच 22 अथवा लेग 22 येणारी एक धाव संघाचं खातं खोललं गेलं. नीरव पॅकर्स या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाहीये. विनंती असेल 10वा खेळाडू, एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती आलेली एक बाईच्या स्वरूपाने लेग बाईच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज एक सुरेख पद्धतीची कामगिरी पाहायला मिळतोय. आता मात्र विकास सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. विकास सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज एक नामवंत गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक ओमकार येतोय. क्षेत्ररक्षण होईल, फेकी केली जाईल. तद्वर मात्र एक धाव अंकित केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 2 या धावसंख्येवर. आपण स्पर्धा पाहतोय देवा प्रतिष्ठान करंडक 2016 पर्व 7वं. एक भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजनामध्ये रंगणारी ही स्पर्धा. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळताना दिसली जाते. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. चेंडूने पडल्यानंतर काय झालं, चेंडूने काटा आपला बदलला आणि निश्चितच यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास सज्ज झालाय. मात्र डान्सिंग डाऊन विकेट चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी होईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव आली. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मनोजजी हळदणकर साहेब मंचावर यायचं आहे. देवा प्रतिष्ठान व आयोजक राज कुसळकर यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. मनोज कुसळकर साहेब, माफ करा, मनोज हळदणकर साहेब, माजी नगरसेवक व नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोजजी हळदणकर साहेब, त्यांच्या व त्यांच्या सहकारी मित्रांना नम्रतेची विनंती करतो मंचावर यायचं आहे. मैदानामध्ये विया चेंडू सर निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विकास सज्ज झालाय. 4 धावा आल्या होत्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्ये पडणारे भर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मात्र शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मतंग निश्चितच विकास सारख्या फलंदाजाच्या मार्फत येणारी ही एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. तर एक मिनिट डीजे. तर 3 टीम ज्या वेळेला येतील, 3 टीम, एक परवाची एक जिंकलेली एक टीम, काल जिंकलेली एक टीम जॉर्ज कल्याण बीके स्पोर्ट्स ऐरोली आणि आज जो विजेता होईल 8 संघांमधून, या 3 संघांमध्ये बॉल आउट ठेवण्यात येणार आहे. 6 चेंडू 6 गोलंदाज टाकतील आणि जो संघ जास्त वेळ स्टंप उडवणार आहे तो अंतिम फेरीत जाणार आहे. उर्वरित संघांमध्ये मॅच खेळवण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी घटना 2007 साली घडली होती. भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये अशी एक प्रथमतः अशी गोष्ट घडली होती. ही मात्र या मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सुरेख पद्धतीचा आयोजन आणि एक भली मोठी स्पर्धा.
बॉल आउटचं निश्चितच 3 संघ येतील आणि बॉल आउट केलं जाईल. मैदानामध्ये या नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पप्पू. मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय. ओमकार येतोय, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल. तद्वर मात्र एक धाव अंकित केली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकेरी धावेने भर पडली जाते 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज पप्पू सज्ज झालाय. स्ट्राईक इनवरती मतंग सारखा फलंदाज. या मात्र डान्सिंग डाऊन विकेट. चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. चार धावाल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावलकती लागले गेलेत. एक कालची एक आठवण राहून गेली होती. जर्सीवरती पाठीमागे लिहिलेलं गेलेलं नाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक असा खेळाडू होता ज्याला आपल्या जर्सीवरती दोन्ही आईचं नाव लिहायचं होतं. सामना झाला होता न्यूझीलंड आणि भारत. या मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज मात्र बाद. ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं, अरे हम तुम पे मरने वाले हैं कोई गैर नहीं. फलंदाज मात्र बाद झाला. पहिला आदरा बसतोय 13 धावसंख्येवर. कालची राहून गेली आठवण. भारतीय संघातील एक मात्र खेळाडू होता ज्याला आपल्या जर्सीवरती आपल्या दोन्ही आईचं नाव लिहून ठेवायचं होतं. कारण होतं भारत आणि न्यूझीलंड या 2 देशांमध्ये झालेला सामना होता. ज्यावेळी सामना झाला त्यावेळी मात्र भारतीय संघाने आपल्या आईचं नाव जर्सीवरती लिहिलं गेलं होतं. त्यावेळी तो खेळाडू होता, त्याला दोन्ही आईचं नाव आपल्या जर्सीवरती लिहायचं होतं. पण आमच्याकडे बघतात अवंतर धावेची घोषणा होती. एक धावेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 14 धावा. जयंत यादव असं नाव त्या खेळाडूचं. आणि निश्चितच या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल. तद्वर मात्र एक धाव अंकित केली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने पडणारी भर पाहिली तर 15 धावा धावलकवती लागल्या गेल्यात. जयंत यादव याला आपल्या दोन्ही आईचं नाव लिहायचं होतं. 17 वर्षापूर्वी त्याची आई निधन झालं होतं विमान अपघातामध्ये. जयंत यादवच्या आईचं अर्थातच लक्ष्मी हे तिची खरी आई आणि तिचं निधन झालं होतं विमान अपघातामध्ये. त्याने जर्सीवरती आपल्या आईचं नाव लिहिलं होतं ते म्हणजे लक्ष्मी. आणि त्याची जी दुसरी आई होती ज्यांनी तिला सांभाळ केला तिचं नाव होतं ज्योती. त्याला तिचं नाव सुद्धा लिहायचं होतं. सामन्यानंतर त्याने खंत व्यक्त केली की मला दोन्ही आईचं नाव लिहायचं होतं. बीसीसीआयकडे त्यांनी तशी उल्लेखना सुद्धा केली होती. पण अशी घटना बीसीसीआयने त्याला मान्यता दिली नव्हती. अशा घटना क्रिकेटमध्ये खूप साऱ्या आहेत. मैदानामध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली गेली 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावलकवती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पप्पू सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. प्रयत्न केला गेला होता. संधी मात्र चालून आली होती. संधीचं सोनं करायचं होतं. सुरेख पद्धतीची प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या पाहिली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 धावसंख्येवर. 17 धावा धावलकवती लागल्या गेल्या. 2 षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. धन्यवाद. जर निश्चितच चंदू सर जर समालोचन करत असते तर त्यांना ही गाणं निश्चितच आवडलं असतं. प्रत्येक जे गाणं लावलं जातं जुन्या पद्धतीची गाणी होती, ऐकण्याजोगी होती. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा विकास गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या मात्र डान्सिंग डाऊन विकेट. ब्लॉक होल पद्धतीचा एक चेंडू. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज लखानेच्या बॅटमधून निघालेला हा फटका एकेरी धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर 18 धावा धावलकवती लागले गेलेत. चालू असलेला सामना आपण पाहतोय. नीरव पॅकर्स दादर वर्सेस KP9 भांडूप या 2 संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना. चालू असलेली स्पर्धा देवा प्रतिष्ठान करंडक 2016. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास सारखा गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 3रं षटक घेतलं हाताळण्यासाठी. या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. फलंदाज मात्र
विकास याची खेळी संपुष्टात. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी. धन्यवाद डीजी. मैदानामध्ये या स्टँडवरची बेल्स पडली, आठवण झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी बेल्स वापरली जाते ना, जी LED असते ती आयफोनच्या बरोबरची असते. आयफोनची जितकी प्राइस आहे ना, iPhone 5 तेवढ्या महागाची ती बेल्स असते. मैदानामध्ये येऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल 18 धावफलकावरती लागले गेलेत. नवीन आलेले फलंदाज केदार, यावेळी जोरदार प्रहार केला गेला. चेंडू सरळ निघून जातोय. गोळीसारखा वेगवान, बाणासारखा वेगवान, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कादर सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती पहिल्या चौकार खेचून काढला जातोय. एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26 पालन केलं गेलं. येणारी 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. ते म्हणजेच नीरव पॅकर्स दादर या संघाकडून आणि KP9 भांडू या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा विकास सज्ज होतोय. विकास सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. या मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बाद. प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया तेरे वास्ते है नीलम जैसा, प्रेमिका ने प्यार से जो भी छू लिया तेरे वास्ते है सोने जैसा, प्रेमिका को तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो, प्यार के संगीत में मोहिनी सुरागनी, प्यार के संगीत में मोहिनी मोहिनी सुरागनी. कादर सारखा फलंदाज मैदानामध्ये अजून सुद्धा नवीन आलेला फलंदाज जर पाहिला तर शंकर सारखा फलंदाज मैदानामध्ये येतोय. धावसंख्या पाहिली तर 24 धावा धावफलकावरती लागले गेले. सचिन रमेश तेंडुलकर तब्बल एक दिवसीय सामन्यांमध्ये 34,437 धावा. एक नंबरचा खेळाडू असं पाहिलं तब्बल 100 शतक ज्याने लगावले. ज्याने या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक ओंकार येतोय. फेकी केली जाईल तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या मात्र सुरेख रनिंग बिटवीन विकेट. मित्रांनो, एक लाईन मी जोर प्रत्येक वेळी म्हणत असतो, असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, कोणतीही असाध्य गोष्ट जर साध्य करायची आहे त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये अभ्यास करणं म्हणजे काय करायचंय तर सराव करायचा आहे. आणि हा सरावाचा अभाव मात्र ओमकारला पाहायला मिळतोय. कारण की हातामध्ये चेंडू ठेवला, दोन्ही फलंदाजांनी सुरेख पद्धतीचा हा फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीसी. 3 षटक समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 30 या धावसंख्येवर 30 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शब्दाची फोड करायची झाली ना मित्रांनो, पहिला शब्द येतो छ. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जागणारे, शिशिस्त प्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान, हा हार न मांडणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या लाजाला माझा मानाचा मुद्रा. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 3 षटक समाप्ती झाले. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी केली जाईल तत्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर तब्बल 31 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक शेवटचं हाणामारीचं षटक क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं. ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश.
मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची खालची कडा घेऊन चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाजूला जाऊन विसावला जातोय. एक धाव अंकित केली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली गेली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येत. षटक क्रमांक शेवटचा मार्ग असतात, चौथं षटक. यावेळी मात्र कादर याच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघणारा हा फटका चेंडू पूर्णतः बॅट वरती येत नाहीये, कारण चेंडू मात्र जमिनी लगत राहतोय आणि त्या कारणास्तव येणारी एक धाव, एका धावेच्या मदतीने पडणारी भर पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मात्र एक पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. तिलक रत्न दिलशान या खेळाडूची आठवण करून दिली जाते. निर्धाव चेंडूची सांगताय, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. विनय सारखा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी केली जाईल, तदवर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये एकेरी धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या धावसंख्या, 34 या धावसंख्येवर 34 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रथमेश. या मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. पंच आमच्याकडे बघतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. एका बाजूला पाहिलं अजित निकम सर भांडूपवरून इथे उपस्थित आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र बॅटची खालची काढा घेऊन चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चार षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहिली 39 धावा धावफलकावरती लागले गेल्यात आणि 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. 40 धावांचं लक्ष असेल. जाऊया डीजेकडे, घेऊया छोटीशी विश्रांती. किसे पूछूं है ऐसा क्यों बेजुबां सा ये जहां है. खुशी के पल कहाँ ढूंढूं बेनिशान सा वक्त भी यहाँ है. हर पल हर लम्हा मैं कैसे सहता हूँ. हर पल हर लम्हा मैं खुद से धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावरती लागले गेले 39 धावा आणि 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जर पाहिलं तर KP9 भांडूप सारखा संघ धावांचा KP9 भांडूपच्या संघाने प्रथम फलंदाजी घेतली होती. नीरव पॅकर्स सारखा संघ कशी पाठलाग करेल हे पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो. जी स्पर्धा आपण पाहतोय देवा प्रतिष्ठान करंडक 2016. हर पल मेरी यादां विच तू दिल दी गल मैं दस्सां ते दस्सां फिर किन्नू. हर पल मेरी यादां विच तू दिल दी गल मैं दस्सां ते दस्सां फिर किन्नू. तेरी मेरी तेरी एक जिंदड़ी what to do. धन्यवाद डीजे. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे की क्रिकेटवरती कधीही कोणीही गर्व करू नका. क्रिकेटवरती कधीही कोणी घरमण करू नका. एक आठवण तुमच्यापर्यंत पोहोचून 1989 साली एक सामना झाला होता. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा हा सामना होता. गोलंदाजीसाठी अब्दुल कादीर सारखा 34 वर्षाचा गोलंदाज होता आणि स्ट्राईक वरती फलंदाज आला होता सचिन तेंडुलकर. 16 वर्ष 238 दिवसाचा हा खेळाडू होता. अब्दुल कादीरने त्याला म्हटलं की तुझी लायकी नाहीये माझ्या समोर खेळण्याची, जा शाळेत जा आणि शिक. त्यावेळी सचिन तेंडुलकर स्ट्राईक वरती गेला. पहिला चेंडू षटकार लगावला, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसरा चेंडू चौकार आला. शेवटचे 3 चेंडू सचिन तेंडुलकरने 3 षटकार लगावले होते. आणि मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे की क्रिकेटवरती कधी घमंड करू नका. क्रिकेट कोणाच्या बापाची जहागीर नाही आहे. क्रिकेटमध्ये अशा घटना होत राहतात. क्रिकेट हा एक धर्म आहे आणि त्या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर आहे. सुरेख पद्धतीचा फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येणारी एक धाव, एका धावेच्या मदतीने संघाचं खातं खोललं जातोय. राहुल याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आलेला हा फटका. कालचा दिवस राहुल या नावाने गाजवला होता. कालचा दिवस जर म्हटलं तर राहुल सारखा फलंदाजाने गाजवला. 6 चेंडू आणि 6 चौकार लगावले. राहुल उर्फ लॅबो
या फलंदाजाने कालचा दिवस गाजवला होता जॉर्ज या संघाचा. आज मात्र राहुल सारखा फलंदाज नव्याने मैदानामध्ये येतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आहे जयेश. जयेश सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येताना दिसतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र डावी यशी सोडून जाणार चेंडूवरती प्रहार केला गेला होता. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती फेकी केली जाईल, तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 धावा धावफलकावरती लागले गेलेत. मतंग सारखा गोलंदाज, एक नामवंत गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक येईल, फेकी होईल, निश्चितच सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं गेलं. फेकी जाईल तोपर्यंत एक धाव होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर 3 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 40 या धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मतंग. या मात्र जयेशसाठी हा चेंडू एक सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. खेळून काढलेली एकेरी धावेचा हा फटका. एक धावाली एका धावेच्या मदतीने एकेरी धावेने भर पडते. 4 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 4 धावा धावफलकावरती लागले गेलेत. क्रिकेट मित्रांनो म्हटलं तर क्रिकेट या शब्दामध्ये 3 शब्दांचा अर्थ आपला. पहिला शब्द येतो CC फॉर कॉन्सन्ट्रेशन, T येतो फॉर टेम्परामेंट, R येतो फॉर रिस्पेक्ट. तर खेळून काढलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. निश्चितच विकास सारखा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. छकुला सारखा क्षेत्ररक्षक, निश्चितच छकुला या नावाने त्याला ओळखलं जातं. एक धावेमध्ये एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मतंग. सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती जयेश. या मात्र जोरदार प्रहार पेला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण होते. एका धावेवरती मात्र समाधान म्हणावं लागतंय जयेश याला. येणारी एक धाव एका धावेच्या मदतीने एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना बिनगडीबाद 6 या धावसंख्येवर. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. नव्याने गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीसाठी नव्याने गोलंदाज येतोय. धावसंख्या पाहिली तर 6 धावा धावफलकावरती लागले गेले. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच अजित निकम सर आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धावेची घोषणा केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. येणारी वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव. गोलंदाजाला दंडित केलं गेलं. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. गोलंदाज लखन पण एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 7 धावा धावफलकावरती. मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, शरीराचा भेद घेणारी गोलंदाजी केली जाते. डेट चेंडू असेल. धावून असणाऱ्या या चेंडूवरती निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज लखन. स्ट्रायकरमध्ये जयेश. यावेळी जोरदार प्रहार केला गेला होता. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करताना दिसतोय तो म्हणजे लखन सारखा फलंदाज गोलंदाज. एक सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं गेलं. निश्चितच आपल्या संघासाठी त्या क्षेत्ररक्षकाने त्या गोलंदाजाने 4 धावा रोखून काढल्या. जयेश सारखा फलंदाज स्ट्रायकरवरती एक लेफ्ट हँडर फलंदाज. लेफ्ट हँडर फलंदाज म्हटलं तर मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर फलंदाज म्हटलं तर देवाची देणगी असते टायमिंग पॉवर. आणि निश्चितच एक स्टान्स जर पाहिलं लेफ्ट हँडर फलंदाजाचा एक आक्रमक पवित्र्य घेऊन लेफ्ट हँडर फलंदाजच मैदानामध्ये येत असतात. एक धावाली एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर 8 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मात्र करायचा आहे. पुन्हा एकदा लखन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती राहुल. या मात्र उजवीष्टी सोडून जाणार आहे चेंडू. अतिशय खराब चेंडू म्हणावा लागेल. येणारी एक वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख पद्धतीचं फेकी होईल तद्वर मात्र एक धाव अंकित केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 धावफलकावरती लागले गेल्या. लगेचच आठवण झाली 10 जून 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला कारनामा अफजल खानाचा वध केला होता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय लखन. मात्र डान्सिंग डाऊन टू विकेट एक सुरेख पद्धतीचा चेंडू आणि त्या पद्धतीवरती खेळून काढलेला हा फटका
जयेश याच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघणारी एकेरी धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 11 धावा फलकावरती. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे नीरव पॅकर्स हा संघ. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11 धावा फलकावरती. बिनगडी बाद 11 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. लखन सारखा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका, पण फलंदाज मात्र बाद. ਤੈਨੂੰ ਚੰਗਾ ਲੱਗੇ ਪਿਆਰ ਕਿਸੇ ਹੋਰ ਦਾ, ਤੈਨੂੰ ਫਿਕਰ ਨਾ ਫਾਕਾ ਮੇਰੇ ਰੋਣ ਦਾ, ਤੈਨੂੰ ਸੱਚਾ ਨਾ ਪਿਆਰ ਲੱਭੇ ਹੋਰ ਦਾ ਸੋਹਣੀਏ, ਮੇਰੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਬਸ ਤੂੰ ਹੀ ਵਸਦਾ, ਮੈਨੂੰ ਹੋਰ ਕੋਈ ਨਾ ਜੱਜਦਾ, ਤੈਨੂੰ ਕਿਵੇਂ ਮੈਂ ਯਕੀਨ ਕਰਾਵਾਂ ਸੋਹਣੀਏ, ਮਨ ਗੱਲ ਮੇਰੀ ਛੱਡ ਲੜਾਈਆਂ, ਤੈਨੂੰ ਵਾਸਤਾ ਪਾਈ ਨਾ ਜੁਦਾਈਆਂ. 2 षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लागले गेल्यात. नव्याने गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. निखिल सारखा गोलंदाज येतोय. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. निखिल सारखा फलंदाज स्ट्राईक घेण्यावरती येतोय. मतंग सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. आपल्या संघाकडून 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन मतंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती 11 धावा. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी केली जाते. आणि गोलंदाजीचं वैशिष्ट्य, मतंग याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर गोलंदाजाने मतंग या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं होतं. एकही धाव अवांतर स्वरूपाची आली नव्हती. आणि यावेळी मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. मतंग एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मतंग सज्ज होतोय. स्ट्राईक फलंदाज हॅलो मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. कादिर सारखा क्षेत्ररक्षण करेल. फेकी केली जाईल. तत्वर मात्र एक धाव अंकित केली जाते. एकरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावावर. 13 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा जयेश सारखा फलंदाज स्ट्राईक वरती येतोय. या मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे आपल्या संघाला विजय करायचा असेल तर. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू लेग स्पिन होईल आणि त्यावेळी मात्र मतंग सारख्या गोलंदाजाने केलेली अचूक गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होतीये. पुन्हा एकदा मतंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. फलंदाज मात्र बॉक्स आउट. फलंदाज मात्र बाद होतोय. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चेंडू पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजेच 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय नीरज सारखा फलंदाज स्ट्राईक वरती येताना दिसतोय. या फलंदाजाची खासियत कोणताही चेंडू तो कधीही निर्धाव स्वरूपाचा टाकत नसतो. यावेळी मात्र यष्ट्यांचा वेध घेणारी गोलंदाजी केली गेली होती. फलंदाज मात्र बाद नसेल अशा पद्धतीने एक फलंदाज बाद दिला गेला होता. 1982 साली एक सामना झाला होता भारत आणि इंग्लंड आणि त्यावेळी मात्र एक फलंदाज भारतीय संघाचा बाद दिला गेला होता. चेंडू या सामना दीपक स्पोर्ट्स असल्फा वर्सेस गावदेवी ऐरोळी या 2 संघांमध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल की आपले 10 खेळाडू समालोचन कक्षाच्या समोर घेऊन यायचे. दीपक स्पोर्ट्स असल्फा आणि गावदेवी ऐरोळी या दोन्ही संघाला विनंती असेल. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होतीये. धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे. सुंदर गोलंदाजी मतंग याच्या माध्यमातून हाताळली जाते. यावेळी मात्र 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला मतंग याच्या गोलंदाजीवरती आणि धावा मात्र 2 खर्च केल्या गेल्यात. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी. मतंग सारखा गोलंदाज, एक मातब्बर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नीरज यावेळी मात्र स्ट्राईक वरती. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. एका हळुवार पद्धतीने केलेला हा चेंडू टाकला गेला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. एंड ऑफ दी ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 या धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना नीरव पॅकर्स दादर या संघाची दयनीय अवस्था मानावी लागेल. 15 धावांवरती
दोन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. येणारे 6 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल. 6 चेंडू, येणारे 6 चेंडू जर पाहिले 15 धावा फलकावरती लागले गेलेत. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. 6 चेंडू 6 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. अच्छा. 27 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज. यावेळी मात्र एक सुरेख पद्धतीचा फटका, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण होत आहे. गोलंदाजाला नेहमी 7 हवी असते, ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची, आणि तीच मात्र कादिरकडून पाहायला मिळाली. ती म्हणजे गोलंदाज किरीट याला जी दिली गेलेली 7 मात्र पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. किरीट धावसंख्या पाहिली आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाजीसाठी किरीट सज्ज होतोय. आता सुरेख पद्धतीचा फटका, हेलिकॉप्टर शॉट म्हणावं लागेल. एकेरी धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या पाहिली तर तब्बल 15 धावा फलकावरती लागले गेलेत. आदरणीय माननीय सन्माननीयची विरोधी पक्ष नेते, माजी विरोधी पक्ष नेते मनोजजी हळदरकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो आणि मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाजीसाठी किरीट सारखा गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. धावसंख्या पाहिली तर 16 धावा फलकावरती लागले गेल्यात. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. विनय यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी किरीट याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती लागले गेले. चेंडू पाहिले 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावरती लागले गेलेत. 23 धावांची गरज. येणारे 2